करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. आई वडिलांचे संस्कार. समर्थ म्हणाले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव. हे 4 स्तंभ प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये उत्तमच असले पाहिजेत. ज्या वेळेला आपला जन्म झाला, जन्म होण्यापूर्वी प्रत्यक्षात 9 महिने, 9 दिवस, 9 तास, 9 मिनिटे, 9 सेकंद ज्याने आपली सेवा केली, ज्याने आपल्याला प्रत्यक्षात सांभाळलं, त्यालाच आपण विसरलो. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे आपण आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेला आपला सांभाळ कोणी केला असेल? पहावे आपणासी आपण. ज्या मातेने प्रत्यक्षपणे सांभाळलं त्या मातेला सुद्धा आपण प्रत्यक्षात वाईट बोलत असतो, उद्धट बोलत असतो. आई वडील, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार प्रत्यक्षात आपल्याला टिकवायचे. बघा भाग कसा दिलेला आहे. घड्याळ असतो बघा, घड्याळाला 12 नंबर्स असतात, बरोबर की नाही? 12 अंक असतात. एक छोटा काटा असतो, एक मोठा काटा असतो आणि एक सेकंद काटा असतो. सेकंद काटा चालत चालत बघा प्रत्यक्षपणे त्या नंबरवरून फिरत असतो, त्या अंकावरून फिरत असतो. काळ बदलत चाललाय, वेळ सुद्धा बदलत चालली. आपण सुद्धा त्या घड्याळाकडे प्रत्यक्षात बघत असतो, परंतु आपण थांबवतो का? नाहीये. थांबवण्याचा कार्य सुद्धा आपल्या हातात आहे. घड्याळाचा शेल काढला की घड्याळ थांबलंच पाहिजे, परंतु काळाला थांबवता येतं का? नाही ना. आपल्या हातातील घड्याळ आपण प्रत्यक्षात थांबवू शकतो, बरोबर की नाही? सेल काढला, प्रश्न संपला, परंतु काळाला थांबवता येत नाही. आणि वेळ पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत सुद्धा नाही. भाग समर्थांनी का दिले? आई वडिलांचे संस्कार लहानपणापासून आत्तापर्यंत आई वडिलांनी काही कमी पडू दिलं नाही. आपण विचार करायचा, ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला सर्व नातेवाईकांनी आपल्याला प्रत्यक्षात उचललं, खांद्यावर घेतलं, खेळवलं. परंतु आपण जसजसे मोठे होत गेलो ना, तसतसं आपण नातेवाईकांपासून, आपल्या प्रत्यक्षपणे कुटुंबापासून हळूहळू दुरावलो. प्रश्न स्वतःलाच करायचा आहे की आपला देह बाजूला कसा सरला? कारण ज्याप्रमाणे आई वडिलांचे संस्कार आणि शिकवण, जी परब्रह्माची शिकवण आहे, ती आपल्याला पिंडामध्ये रुजवायची, पिंडामध्ये पेरायची. ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये माती भुसभुशीत असते, आपण धान्य टाकतो, पाणी वेळच्या वेळेला प्रत्यक्षात पावसाचं सुद्धा आगमन आणि पाणी सुद्धा आपण देत असतो. देखभाल करणारा तोच आहे ना, संरक्षण करणारा तोच आहे. उत्तम प्रकारे पीक सुद्धा आणून देतो.
मग त्याचप्रमाणे आपल्याला काही कमी दिलं आहे? 84 लक्ष योनीनंतर प्रत्यक्षात आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. हाच खरा महद्भाग्य आहे. आणि प्राप्त झालेला जो नरदेह आहे, या नरदेहाला पुन्हा भगवंताच्या चरणी आणून ठेवलेलं आहे. हे परमभाग्य आहे. मग समर्थ म्हणाले, महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगू नाही जाणितलं. म्हणजे आलेलं सर्व क्षण, आलेलं सर्व सामर्थ्य जर आपण घेतलंच नाही, भूक लागलेली आहे, प्रत्यक्षात आपण जेवलोच नाही, किंमत कोणाला आहे? बरोबर की नाही? मग त्या जेवणाला किंमत होत नाहीये. भाग कसा समर्थांनी दिला? आपण लहान होतो. लहान असताना आई वडिलांनी आपल्याला बघा शिकवण काय दिलेली, अजूनपर्यंत आपण स्मरणात ठेवायची आहे आणि पुढे सुद्धा ठेवायची. विस्मरण होता कामा नये. समर्थ म्हणाले, संगतीने मनुष्य बघा खेचला जातो. मग संगत कशी असावी? आपल्याला लहानपणापासून काय संस्कार दिलेले आहेत? पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी. तरी आपण लहान होतो, शाळेमध्ये खोडरबर पडला, बेंचच्या खाली पेन्सिल कोणाची पडली, कंपास पेटी असेल, वही असेल, आपण उचलायचो, आपल्या बॅगमध्ये ठेवायचं आणि घरी घेऊन यायचं. वडील म्हणायचे, अरे बाळा कोणाची ही कंपास पेटी आहे? आपण काय म्हणायचो? पप्पा मला बेंचच्या खाली सापडली. परंतु पप्पा त्यांना काहीच बोलत नाही, त्या मुलाला काहीच बोलले नाही. दुसऱ्या वेळेला त्यांनी वही आणली, वडिलांना आनंद झाला, कंपास पेटी आणली, वही आणली. पण तिसऱ्या वेळेला ज्यावेळी बॅगच आणून ठेवली, त्यावेळी बाबांनी त्या मुलाला बघा प्रत्यक्षात सुनावलं की बाळा असं करू नकोस. मग त्या मुलाने विचार केला, बाबा मी कंपास पेटी आणली. बघा प्रत्यक्षात तुम्ही बॅगच आणल्यावर मला का ओरडलात? कारण ही सवय आपल्याला लागता कामा नये. आपल्याला चुकीची संगत प्राप्त होऊ नये यासाठी आपल्याला आई वडील संस्कार देत असतात. आणि परमेश्वराची शिकवण तर आपल्या अंगी असलीच पाहिजे. कारण ज्याप्रमाणे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव हे 4 स्तंभ आपल्या आयुष्यात का असावेत? सकाळी उठल्यानंतर आईच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करता यायला हवा. नंतर प्रत्यक्षात आपल्या अधिष्ठानासमोर देवासमोर हात जोडून नमस्कार करता यायला हवा. पुढे भाग समर्थांनी दिलेला आहे, वडील आहेत, वडिलांना सुद्धा नमस्कार करताच यायला हवा. आणि पुन्हा देवासमोर हात जोडून नमस्कार करता यायला हवा. ज्या वेळेला आपण शाळेत जातो, शाळेमध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षात गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करता आलं पाहिजे. त्यांची आज्ञा निष्ठापूर्वक पालन करता आली पाहिजे. तरच आपल्याला विद्या प्राप्त होईल ना. नाही ते समर्थ म्हणाले, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले बारे. आणि अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा आपण आदर सत्कार करता यायला हवा. पाहुणे येतील त्यांना पाणी देणं, त्यांचा मान, त्यांचा सन्मान, त्यांचा पाहुणचार आपल्याला करता यायला हवा. आपल्या घरात पाहुणे आले आणि आपण घरामध्ये बेडरूममध्ये जाऊन बसलो, पाहुण्यांना काय वाटेल? विचार करा. म्हणून शिकवण उत्तमाची असली पाहिजे. ज्याप्रमाणे परब्रह्माने शिकवण प्राप्त करून दिलेली आहे त्या शिकवणीवर आपला देह हा उत्तमतेने जगला पाहिजे. कारण सामर्थ्य प्राप्त करून देणारा तोच आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे,
परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपण आता आई वडिलांचं ऐकत नाही. आई वडील म्हणतात या मुलीने या मुलाने डोक्याला पश्चाताप करून ठेवलाय. मुलं ऐकत नाही, मुली ऐकत नाहीये. समर्थ म्हणाले कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्षात आता जो चालू आहे ते कलियुग. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. मग ही शिकवण आपल्या मुलांना आपल्या मुलींना नक्कीच हवी की नाही? कारण देवाचे न प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाने या नाव प्रासादिक. जे भगवंताचं श्रवण आहे, भगवंताचं निरूपण आहे, ते आपल्या पिंडामध्ये पेरलं पाहिजे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणून सुसंगती सदा घडो का सांगितलं? आई वडिलांची शिकवण, संस्कार का आपल्या अंगी असावेत? अहो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर लोक सुद्धा आपल्या आई वडिलांना हसायची. त्याचा समर्थ म्हणाले पुढचा भाग नक्कीच येणार आहे, नक्कीच श्रवण करताच आलं पाहिजे. लोक आपल्याला हसायची, आपल्या आई वडिलांना हसायची, तरी आपल्या आई वडिलांनी आपल्या आयुष्यात कधी आपल्याला कमी पडू दिलं नाही. मुलगा असो किंवा मुलगी, शेजारीच्या मुलांना बघा, प्रत्यक्षात ज्या वडिलांनी एखादी वस्तू आणली असेल ना, आपल्या वडिलांजवळ कधी पैसे नसले ना, तरी आपण रडत जायचो, हट्ट करायचो, बाबा मला ही वस्तू पाहिजे. रडत रडत पूर्ण हैराण करायचो, घर डोक्यावर घ्यायचो. तुम्ही असाल किंवा नसाल, परंतु हा देह नक्कीच करायचा. ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. कारण जे आहे ते सत्य आलेच पाहिजे ना. आपण सर्वांसमोर खोटं बोलू, पण त्या परब्रह्मापर्यंत बघा, त्याच्यापर्यंत आपण कधी खोटं नाही बोलणार ना. वडील म्हणायचे अरे बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नक्कीच तुला आणेन. आपण विश्वास ठेवायचो, बाबा संध्याकाळी घरी येतील तेव्हा आपण रिकाम्या हाताने आलो. हेच पाहून आपण काय करायचो, पुन्हा रडायला लागायचो. परत बाबा म्हणायचे अरे बाळा मी तुला उद्या आणून देतो. परंतु बाबा बघा प्रत्यक्षात कष्ट करून, मेहनत करून आपल्याला ती वस्तू आणून देतात. एक दोन दिवस लेट होईल, परंतु बाबा कधी प्रत्यक्षात, आई वडील कधी आपल्या डोळ्यात पाणी आणून देणार नाही. जी हवी ती गोष्ट आपल्यासाठी करून घेतात. मग आपण असं का कृत्य करावं, असं आपण एखादं कार्य का करावं की आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येईल? जे उत्तमाचं करायचं आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला करता यायला हवं. नाही केलं तरी चालेल, परंतु वाईट कृत्य, घाणेरडं कृत्य आपल्याकडून होता कामा नये. कारण आपल्याला शिल्लक वाढवायची आहे, बरोबर की नाही? या शिल्कीमधून प्रत्यक्षात आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले पुण्याईचा भाग का दिलेला आहे? याचा सुद्धा भाग समर्थांनी पुढच्या भागामध्ये दिलेलाच आहे. कारण आई वडील बघा देवा समान आहे. त्यांची शिकवण, त्यांची प्रत्यक्षपणे दिलेली जी संस्कार आहेत ते आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत टिकवायचे. एवढंच समर्थांनी या भागामध्ये का दाखवलं? कारण पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.